सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। विदर्भ वैधानिक मंडळ हे आमचे सुरक्षा कवच आहे असं सांगत मुनगंटीवारांनी राज्य सरकारवरच आरोप केला आहे। सुधीर मुनगंटीवार म्हणाले की विदर्भ वैधानिक विकास मंडळ हा आमचा हक्क आणि सुरक्षा कवच आहे। तुम्ही जर हे संरक्षक कवच काढून टाकले तर जो निधीचा उपयोग आहे तो विदर्भासाठी होणार नाही। नोकरीबाबत बोललं तर ते उत्तर येते वैधानिक विकास अस्तित्वात नसल्याने यावर भाष्य करू शकत नाही असं सांगितले जाते। निधीबाबतीत अर्थसंकल्पात दाखवताना समनिहाय वाटप दाखवले जाते पण तसा खर्च झाला का याची यादी मी मागितली तर त्यावर उत्तर येत नाही। त्यामुळे मी भूमिका मांडली। विदर्भात येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव। तुम्ही आमच्यासाठी देवासमान आहात परंतु वर्तवणूक देवासारखी ठेवा, देणाऱ्याची ठेवा। तुम्ही इथे येऊन हुरडा खाऊन परत जाल तर हे विदर्भातील जनतेवर अन्याय करणारे आहे असं त्यांनी म्हटलं। तसेच ज्या विदर्भातील नागपूरला देशाचं हृदय म्हणतो तिथे बसून आपण सर्वकष विचार केला नाही तर या विभागातील आमचे आदिवासी बांधव, अनुसूचित जाती जमातीतील लोक असतील, जे गरीब लोक असतील, आजही ह्युमन इंडेक्समध्ये 125 तालुक्यांपैकी 60 विदर्भातील आहेत। त्यामुळे आमच्यावर अन्याय करू नका। 11 लाख कोटीचे काम मुंबईकडे, पुण्याकडे दिले जाते मग आम्ही काय करायचे? त्यामुळे वैधानिक विकास मंडळ आमचे सुरक्षा कवच आम्हाला हवे यासाठी मी आमदारांच्या सहीचे पत्र सरकारला देणार आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले।